ठाणे महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत असून या निमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ठाणे महापालिकेच्या वतीने काल ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। सदर ग्रंथदिंडीची सुरुवात ठाणे महापालिका मुख्यालयापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन मार्गे ज्ञानराज मंदिरामार्गे पुन्हा महापालिका मुख्यालयात समाप्ती झाली। सदर ग्रंथदिंडी विसर्जित करण्यात आली असून या ग्रंथदिंडीमध्ये पालिका अधिकाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या दिंडीमध्ये सहभागी झाले होते। तसेच पालखीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा ठेवून दिंडीला प्रारंभ करण्यात आला असून या दिंडीमध्ये लेझिम पथक व ढोल पथक सहभागी झाले होते। महापालिका मुख्यालयातील महिलाही पारंपरिक वेशभूषा परिधान करून या दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। त्यानंतर ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उमेश बिरारी यांच्या हस्ते करण्यात आले। या ग्रंथ प्रदर्शनाला ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपली उपस्थिती दर्शवून विविध प्रदर्शनात मांडलेल्या ग्रंथाबाबत विशेष कौतुक केले। तसेच सदर ग्रंथ प्रदर्शन ठाणेकरांसाठी विनामूल्य खुले असणार असून ठाणेकरांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व विक्रीसाठी ठेवलेले ग्रंथ खरेदी करावे, जेणेकरून वाचन संस्कृती वाढेल व ग्रंथाबाबत जनतेमध्ये जनजागृती होईल, असेही आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले। नेहमी बोलू, कुठेही बोलू, कुणाकडेही बोलू।